कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामी चरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरिता कोण राहील निराधार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. होय माझ्या लेकरा, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे आपल्या स्वामी आईशिवाय दुसरं कोणीही नाही. श्री स्वामी समर्थ. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आई म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी मी नक्कीच धावत येईल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचं. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझ्या विश्वास. असं म्हणतात की स्वामी माऊलींचे आशीर्वाद प्राप्त व्हायला भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेच विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही. त्यासाठी तुमचे विचार तुम्ही चांगले ठेवा. अडचणी या तुमची परीक्षा घ्यायला येतात, तुमचा नाश करायला नाही. होय मित्रांनो, मानसिक आनंद, समाधान ह्या गोष्टी बाहेर कुठे तुम्हाला मिळणार नाहीत, तर तुमच्या मनात आहे. त्यामुळे त्यांना बाहेर शोधू नका, स्वतःमध्ये शोधा आणि आनंदी राहा. तुमचा आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टींना स्वतःचा वेळ द्या. आत्मविश्वास वाढला की मनात नेहमी सकारात्मक विचार येतात आणि संकटाला सामोरे जाणे सोपे होते. स्वतःसाठी वेळ काढा, व्यायाम करण्याची सवय लावा. स्वतःसाठी जगा. इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या चांगल्या गुणांची तुम्ही कदर करा. मित्रांनो, आज दिवसभरात मी जे काही करणार आहे ते यशस्वीच होणार आहे. आजच्या दिवसात सर्व काही चांगलेच होणार आहे, अशी सूचना सर्वात आधी सकाळी सकाळी उठल्याबरोबर स्वतःच्या मनाला द्या. आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याकडे लक्ष केंद्रित करू नका, तर जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये आनंद शोधा, समाधान शोधा. कारण सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. आपला मानसिक तणाव दूर करायचा योग्य उपाय म्हणजे अनावश्यक विचारात वेळ न घालवणे. तुम्ही शक्य तितके व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. तुमचे आवडीचे छंद जोपासा, नामस्मरण करा. होय मित्रांनो, भगवंताचे नामस्मरण केल्याने कोणताही भक्त हा दुःखी राहत नाही. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. मित्रांनो, आपले मानसिक आरोग्य आणि झोप एकमेकांवर अवलंबून आहे. चांगली झोप झाली की मानसिक आरोग्य चांगलं राहतं. चांगली मानसिक आरोग्य असेल तर झोप सुद्धा चांगलीच येते. म्हणून तुम्ही शांतपणे देवाचे नामस्मरण घेत घेत झोपी जा. इतरांशी तुलना करत बसू नका. नशिबाला दोषही देत रडत बसू नका. स्वतःला नशीबवान समजा की देवाने तुम्हाला इतकं चांगलं सुंदर शरीर दिलेलं आहे. जर मनापासून प्रयत्न कराल तर मानसिक त्रास कमी करता येईल. आपण जे पेरतो तेच उगवते असे म्हटले जाते. म्हणून असे काही पेरावे की ज्याच्यामुळे चांगलेच उगवेल आणि त्रास आपल्याला होणार नाही.
आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असले तरी तुम्ही त्याचा विचार करणे टाळा. सतत नकारात्मक गोष्टींचा विचार केल्यास मानसिक आरोग्य बिघडते. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह विचारच तुम्ही अंमलात आणा. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या आणि घडून गेलेल्या गोष्टीसाठी दुसऱ्यांना जबाबदार ठरवू नका. आपले दुःख कवटाळत बसू नका. दुःखाचे भांडवल न करता दुसऱ्यांचे दुःख जाणून घ्या. म्हणजे मग स्वतःचे दुःख तुम्हाला मोठे वाटणार नाही. सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, कोणाच्याही निगेटिव्ह बोलण्याच्या विचाराचा जास्त अतिविचार करायचा नाही. अशा गोष्टी जास्त मनावर घ्यायच्या नाहीत, तर दुर्लक्षित करून पुढे चालायचं. रिकामे कधीच राहायचं नाही, कारण मनात व्यर्थ विचार येतच राहतात. स्वतःला स्वतःच्या आवडीच्या गोष्टींमध्ये तुम्ही व्यस्त करून घ्या. कोणाही कडून कसलीही अपेक्षा ठेवू नका. म्हणजे मग आपल्या अपेक्षाभंगाचे आपल्याला दुःख होणार नाही, मनाला वाईट वाटणार नाही. त्यामुळे स्वावलंबी बना. दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका. जे आहे त्यात आनंदी राहा. भगवंत जे काही देतो ते योग्य पद्धतीने देत असतो. दुःखी असताना आपल्याला काय करायचं नाही. एखादी अनपेक्षित धक्कादायक घटना घडली की आपल्याला दुःख होणे हे स्वाभाविक. पण त्याच्या मुळात जाऊन कारण शोधल्यास त्या अवस्थेतून बाहेर यायला नक्कीच मदत होते. दुःखी असताना बऱ्याच गोष्टी नकळत घडून जातात किंवा आपल्याकडून केल्या जातात. काही गोष्टी अशा ज्या दुःखात करायच्याच नाही. कितीही दुःख झाले तरी कोणत्याही व्यसनाच्या आधारी जायचं नाही. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा जास्त रडायचं नाही. यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आपलं दुःख पटकन कोणालाही सांगायचं नाही आणि आपल्याला त्या दुःखाला कवटाळून तर अजिबातच बसायचं नाही. दुःखात असताना कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नाही. शांत राहून विचार करून योग्य तो पर्याय निवडायचा. दुःखात कधीच देवाला नशिबाला दोष देत बसायचं नाही. दुःखात असताना जे झालेलं आहे ते शांत पद्धतीने स्वीकार करायचा आणि ती वेळ जाऊ द्यायची. येणारी पुढची वेळ नक्कीच आपल्यासाठी आनंद देणारी आहे हे लक्षात ठेवायचं. सहमत असाल तर होय स्वामी आई, स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा.